आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसकर, स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण सर्वात महत्त्वाची माहिती घेणार आहोत की ज्यावेळेस आपण नीट एक्झामिनेशन सेंटर वरती जात असू तर जात असताना आपल्याकडे कोणत्या गोष्टी असणं आवश्यक आहे आणि कोणत्या गोष्टी आपल्याकडे मुळीच नसावा याबद्दल आपण डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत। बऱ्याच विद्यार्थ्यांना याबद्दल माहिती आहे, खास करून ज्या विद्यार्थ्यांनी रिपीट केलं आहे अशा विद्यार्थ्यांना, पण जे काही या ठिकाणी नवीन विद्यार्थी आहेत या नवीन विद्यार्थ्याला पण या गोष्टीची माहिती असणं तेवढीच महत्त्वाची असणार आहे। कारण नीट एक्झाम आपली देशातली सर्वात टॉपची एक्झाम कन्सिडर करायला काही हरकत नाहीये। कारण या वर्षी नीटचा जर आपण विचार केला असता जवळपास 25 लाख विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन या ठिकाणी झालेले आहे। पण जशी एक्झामिनेशन या ठिकाणी टॉप लेवलची आहे त्या एक्झामिनेशन थ्रू जे आपण कोर्स मिळणार आहेत त्या कोर्ससाठी जसं टॉप लेवलचं कॉम्पिटिशन आहे तसंच या एक्झामसाठी आपल्याला सेंटरवरती जात असताना किंवा एक्झामिनेशन हॉलमध्ये असताना त्यात काही महत्त्वाचे रूल सुद्धा पाळणं आवश्यक आहे। कारण या रूलमुळे जे खरंच अभ्यासू विद्यार्थी आहेत या विद्यार्थी या ठिकाणी कुठल्याच पद्धतीचा लॉस होता कामा नये। तर यामध्ये ज्यावेळेस आपण एक्झामिनेशन सेंटरवरती जात असू तर त्यात आपल्याला सर्वात महत्त्वाचं आहे की नीट ऍडमिट कार्ड। नीट ऍडमिट कार्ड आपल्या सोबत असणं गरजेचं आहे। जेही ऍडमिट कार्ड आपल्याला जवळपास 1 मे किंवा 2 मे यामध्ये आपल्याला हे उपलब्ध होणार आहे। सध्या आपल्याकडे जे सिटी स्लिप आलेली आहे किंवा सिटी इन्फॉर्मेशन आली आहे याच्यानंतर आपल्याला 1 ते 2 तारखेला आपलं नीट ऍडमिट कार्ड येणार आहे। हे नीट ऍडमिट कार्ड आपल्या सोबत असणं आवश्यक असणार आहे। आणि नीट ऍडमिट कार्डवर लक्षपूर्वक आहे का, नीट ऍडमिट कार्डवर ज्यावेळेस आपण ऍप्लिकेशन फॉर्म फिलिंग करत असताना जोही या ठिकाणी पास कार्ड साईज फोटो किंवा पोस्ट कार्ड साईज फोटो दिला हाच फोटो आपल्याला जोही आपल्या या ठिकाणी नीटचं त्या ठिकाणी एक डिक्लेरेशन असेल किंवा या ठिकाणी आपल्याला एक प्रोफॉर्मा असेल त्या प्रोफॉर्मा मध्ये आपल्याला ऍड करायचा आहे किंवा त्या ठिकाणी आपल्याला पेस्ट करायचा आहे। ऑलरेडी त्या ऍडमिट कार्डवर आपल्या फर्स्ट पेजला जो आपण ऍप्लिकेशनला अप्लाय केलाय फोटो तो फोटो येईल आणि जो फोटो आपल्या ऍडमिट कार्डवर दिसत आहे तोच फोटो आपल्याला या ठिकाणी पेस्ट करावा लागणार आहे। ठीक आहे, तर याच्यामध्ये आपल्या जेही ऍडमिट कार्ड येईल त्याच्यावरचे इन्स्ट्रक्शन खूप केअरफुली वाचायचे। लक्षात घ्या, सर्व इन्स्ट्रक्शन्स आपल्याला व्यवस्थित केअरफुली वाचायचे आणि त्या प्रत्येक इन्स्ट्रक्शन अनुसार आपल्याला या ठिकाणी आपल्या एक्झाम सेंटर होती त्या गोष्टी घेऊन सोबत जाणं गरजेचं आहे। आता यामध्ये ऍडमिट कार्डच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी पासपोर्ट साईज फोटो। आता पासपोर्ट साईज फोटो लागतो कशाला, लक्षात घ्या, ज्यावेळेस आपल्या अटेंडन्स शीटवरती आपल्याला सिग्नेचर करायचे असते तर त्यावेळेस आपल्याला या पासपोर्ट साईज फोटोची आवश्यकता भासते। कारण त्या ठिकाणी अटेंडन्स शीटवर आपण पासपोर्ट साईज फोटो पेस्ट करून खाली आपण सिग्नेचर करत असतो। आपली सिग्नेचर प्लस इन्व्हिगेटरची सिग्नेचर या ठिकाणी येत असते। तर त्यामुळं आपण ज्यावेळेस हा पासपोर्ट साईज फोटो घेऊन जाऊ तर जवळपास आपल्याकडे 4 फोटो असू द्या, 2 फोटो आपल्या पॅरेंट्सकडे द्या, 2 फोटो आपल्या सोबत कॅरी करा। कारण आपण ट्रॅव्हलिंग करताना चुकून आपल्याकडून हरवू शकतात किंवा त्या फोटो खराब होऊ शकतात। तर त्या अनुषंगाने त्या गोष्टीचा विचार करून आपल्याकडे जवळपास 4 फोटो ठेवा, त्यातले 2 फोटो पॅरेंट्सकडे ठेवा, 2 फोटो स्वतःजवळ ठेवा। कारण काही जरी झालं प्रॉब्लेम तरी अडचण येणार नाही। दुसरी गोष्ट आहे यामध्ये नीट ऍडमिट कार्ड साठी, नीट ऍडमिट कार्ड मध्ये एनटीए कडून आपल्याला असं कुठलीच गाईडलाईन नाही की आपल्याला कलर प्रिंटच हवी आहे किंवा ब्लॅक अँड व्हाईट प्रिंटच हवी आहे। आपण ब्लॅक अँड व्हाईट किंवा कलर कुठलीही प्रिंट आपण घेऊन जाऊ शकतो। याच्यामध्ये सुद्धा आपण या ठिकाणी ऍडमिट कार्डच्या 2 प्रिंट काढणं आवश्यक आहे। 2 प्रिंट का म्हणत आहे, एक प्रिंट आपली एक्झामिनेशन सेंटर मध्ये सबमिट होणार आहे। लक्षात घ्या, एक प्रिंट आपली एक्झामिनेशन सेंटर मध्ये सबमिट होणार आहे आणि एक प्रिंट आपल्याकडे हार्ड कॉपी स्वरूपात असणं आवश्यकच आहे। आणि लक्षात घ्या, ज्याही वेळेस तुम्ही महाराष्ट्रातली असू द्या किंवा एमसीसी कुठलीही काउन्सिलिंग प्रोसेस होता त्या प्रत्येक काउन्सिलिंग प्रोसेससाठी आपल्याला नीट ऍडमिट कार्ड त्यासोबतच आपल्याला नीट स्कोर कार्ड आपल्याला लागत असतं। आणि नीट ऍडमिट कार्ड बऱ्याच विद्यार्थ्याला ऍडमिशन प्रोसेसच्या वेळेस अवेलेबल होत नाही, त्यामुळे जेही आपल्या नीट ऍडमिट कार्डची सॉफ्ट कॉपी आहे हे सॉफ्ट कॉपी आपल्या 1-2 मेलवरती सेव्ह ठेवणं गरजेचं असणार आहे। कारण ऐन टायमाला लिंक ओपन होती एनटी वरती, पण काही वेळेस बऱ्याच वेळेस त्याच्यासाठी आपल्याला खूप वेट करावं सुद्धा लागतं। कारण दरवर्षी आम्ही पाहतो विद्यार्थी प्रोसेसच्या वेळेस ऍडमिट कार्डच नाही म्हणतात, पण ऍडमिट कार्ड आपल्याला कुठलीही बीएमएस पासून एमबीपीएस पर्यंत कुठलीही प्रोसेस करा तर प्रत्येक प्रोसेसमध्ये आपल्याला ऍडमिट कार्ड लागतच असतं। त्यामुळे त्याची एक्स्ट्रा एखादी कॉपी असणं गरजेचंच आहे। त्यानंतर एनी गव्हर्नमेंट आयडेंटिटी प्रूफ, यामध्ये आपण ज्यावेळेस फॉर्म भरत होतो जोही आपण आयडेंटिटी प्रूफ दिला
तो आयडेंटिटी प्रूफ आपल्या सोबत असणं गरजेचं आहे. इन केस तो जरा समजा अवेलेबल होत नसेल तर आपल्याकडे या ठिकाणी त्याला सबस्टिट्यूट जे काही या ठिकाणी लिस्ट होती त्या लिस्ट मधला एनी गव्हर्नमेंट आयडेंटिटी प्रूफ सुद्धा असणं आपल्याकडं आवश्यक आहे. या तुम्हाला 3 गोष्टी सोबत असतील, या 3 गोष्टी तुमच्या सोबत असतील तरच तुम्हाला एक्झाम सेंटर मध्ये एंट्री मिळणार आहे. जर यापैकी एकही गोष्ट तुमच्याकडे नसेल तर एक्झाम सेंटरवरती एंट्री मिळणार नाहीये. सोबतच आता आपण एक्झामिनेशन जात असताना डेली लाईफ मध्ये आपल्याकडे बऱ्याच काही गोष्टी असतात की जे आपण कंटिन्यू कॅरी करतो. इव्हन आपल्या ज्या टेस्ट सिरीज साठी आपण एक्झामिनेशन देतो आपल्या क्लासेसमध्ये कॉलेजेसमध्ये, त्यावेळेस आपल्याकडे यामध्ये डेली वापरणाऱ्या स्टेशनरी आयटम मध्ये आपल्याकडे पेन असती, पेन्सिल असती, त्यानंतर आपल्याकडे रबर असतो, शॉर्पनर असतं किंवा अजून बऱ्याच काही गोष्टी असतात की ते आपण स्टेशनरी आयटम मध्ये कॅरी करत असतो नेहमी दररोजच्या यूज मध्ये. तर यातली कुठलीच गोष्ट आपल्याला आपल्यासोबत कॅरी करायची नाहीये. दुसरी गोष्ट आहे कम्युनिकेशन डिव्हाइस. सध्या परिस्थिती पाहायला असता सगळ्याच विद्यार्थ्याकडे एकतर ब्लूटूथ हेडफोन किंवा आपल्याकडे रिस्ट ब्लूटूथ वॉच, वायरलेस वॉच असतात त्यामध्ये, किंवा डिजिटल वॉच आपण कन्सिडर करू. या गोष्टी कंटिन्यू आपल्या डेली यूज मधल्या आहेत. पण यापैकी कुठलीच गोष्ट आपल्याला या ठिकाणी अलाउ केली जाणार नाहीये. लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्याला टाइम मॅनेजमेंट करून जर पेपर सोडवायचा असेल तर एकदम साधी वॉच, जी अॅनालॉग वॉच असते, साधी वॉच तुम्हाला कॅरी करावं लागेल. त्या ठिकाणी डिजिटल वॉच या ठिकाणी कॅरी करता येणार नाहीये. शक्यतो त्याची आवश्यकता पण पडणार नाही, कारण एक्झाम मध्ये बऱ्याच वेळेस इन्व्हिजिलेटर तुम्हाला टाइम बद्दल रिमाइंड पण करून देत असतात. याच्यामध्ये कम्युनिकेशन डिव्हाइस मध्ये तुमचा मोबाईल आहे, ब्लूटूथ आहे, रिस्ट वॉच आहे किंवा अजून पेजर आहे किंवा कुठलंही इलेक्ट्रॉनिक्सचं जे कम्युनिकेशन डिव्हाइस आहे हे कुठलंच या ठिकाणी अलाउ केलं जाणार नाहीये. त्यामुळे जर आपल्याकडे काही महागडे फोन असतील, काही महागड्या इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस असतील तर ते आपण आपल्या घरीच ठेवून एक्झामिनेशन सेंटरला जाणं योग्य असणार आहे. त्यानंतर इटेबल्स आयटम. आता बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना या ठिकाणी जर काही आजार असेल तर त्यांना या ठिकाणी इटेबल आयटम्सचा जे आपण विचार करतो की पॅकेजिंग फूड किंवा चॉकलेट वगैरे काही आपल्यासाठी काही आपण घेऊन जाऊ शकतो, तर याच्यातला कुठलाच आयटम आपल्याला घेऊन जाता येणार नाहीये. इव्हन तुम्हाला सध्या उन्हाळा आहे, खूप जास्त गरमी आहे, तर या सुद्धा काळामध्ये तुम्हाला पाणी बॉटल सुद्धा त्या ठिकाणी अलाउ केली जात नाही. समजा यावेळेस जर पाहिलं असतं उष्णतेचं प्रमाण जास्त आहे, कदाचित एखादी ट्रान्सपरंट बॉटल तुम्हाला पाण्याची अलाउ करू शकतं. नसेल तर त्यांनी स्वतः त्या ठिकाणी पाण्याचं नियोजन सुद्धा करू शकतात. ठीक आहे, तर एनी इटेबल आयटम सुद्धा या ठिकाणी आपल्याला अलाउ नाही. पण ज्या विद्यार्थ्यांनी शुगर आहे, डायबिटीज आहे का, त्या ठिकाणी यस जर केलं असेल तर त्या विद्यार्थ्यांना काही सम फूड या ठिकाणी अलाउ केले जाणार आहेत. याच्या व्यतिरिक्त जेही विद्यार्थी या ठिकाणी एक्झामिनेशनला जात असतील आणि त्याच्यामध्ये रिलीजियस कम्युनिटी जे असतील, जे मुस्लिम, पंजाबी या कम्युनिटीमधून येत असतील, तर त्यांच्या कम्युनिटीमध्ये ज्या गोष्टी त्यांनी कंटिन्यू कॅरी करतात, जर त्या गोष्टी त्यांनी सोबत एक्झामिनेशन सेंटरमध्ये जात असतील सोबत त्या वस्तू सोबत, तर त्या विद्यार्थ्याला स्पेशल चेकिंगसाठी 2 तास अगोदर एक्झामिनेशन सेंटरवरती उपलब्ध राहावं लागणार आहे. दुसरी गोष्ट आहे की तुम्हाला ड्रेस कोड कसा असायला पाहिजे यावरती एक सेपरेटली व्हिडिओ तुम्हाला बनवून पोस्ट केला आहे, ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. यानंतर एक्झामिनेशन हॉल. एक्झामिनेशन हॉलवरती तुम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट आहे, कुठल्याच प्रकारचा त्या ठिकाणी गर्दा, गोंधळ किंवा 10 वेळेस आपण इकडं तिकडं मान वाकडी करून पाहू शकत नाहीयेत. जेही आपल्या सोबत पेन दिलेली आहे आणि आपले आन्सर शीट आणि OMR शीट जेही असेल त्याच ठिकाणी आपल्या त्याच गोष्टी आणि त्याच्याकडेच फोकस करून तुम्हाला पाहावं लागणार आहे. आणि यात सर्वात महत्वाची गोष्ट आहे, तुमचा ज्या दिवशीही पेपर असणार आहे त्या दिवशी प्रत्येक शहरामध्ये खूप ट्रॅफिक जाम असणार आहे. त्यामुळं आपल्याला या ठिकाणी ट्रॅफिक जाममुळे आपला वेळ कुठं वाया जाणार नाही याची सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी काळजी घेऊनच एक्झाम सेंटरवरती कशा प्रकारे आपल्याला लवकर जाता येईल याकडे लक्ष देणं खूप जास्त महत्वाचं असणार आहे. दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची, ज्यावेळेस आपलं ऍडमिट कार्ड येईल, ऍडमिट कार्ड आल्यानंतर एक्झामच्या 1 ते 2 दिवस अगोदर आपण पहिल्यांदा त्या एक्झाम सेंटरला जाऊन व्हिजिट करणं गरजेचं आहे की ते एक्झाम सेंटर आहे तरी नेमकं कुठं. कारण बऱ्याच वेळेस सिमिलर नेम येतात कॉलेजेसचे, काही एकाच नावाचे एखाद्याच 2 स्कूल असू शकतात किंवा कॉलेज असू शकतात. तर त्यामुळे विद्यार्थ्याची या ठिकाणी ऐन टायमाला धावपळ होऊ नये याच्यासाठी ज्यावेळेस आपलं ऍडमिट कार्ड येईल त्याच्या आपण दुसऱ्या दिवशी त्या एक्झामिनेशन सेंटरला व्हिजिट करणं खूप जास्त गरजेचं आहे. जर आपल्याला काही माहिती नसेल त्या ठिकाणची तर माहिती असेल तर काही करायची आवश्यकता नाहीये. तर एवढ्या सर्व गोष्टी आपल्याला आपल्या नीट एक्झामच्या दिवशी पूर्ण प्रिपरेशन करून आपल्या सोबत असणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे.